तर 26 तासानंतरही कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलंच आहे। महत्त्वाची बातमी, रेल्वे वाहतूक सुरू झाली तरी अनेक गाड्या कोकण रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेल्या आहेत। दिवाण खवटी स्थानकानजीक कोसळलेल्या दरडीचा वाहतुकीवर परिणाम हा अजूनही पाहायला मिळतोय। कोकण कन्या, तुतारी, जनशताब्दी एक्सप्रेस सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्यात, तर तेजस एक्सप्रेस आज मुंबईहून 2 तास उशिरानं सुटणार आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज चिलेली यांनी। 26 तासानंतर कोकण रेल्वे रुळावरती आली आहे। मात्र असं असलं तरी पण अजूनही कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतंय। वाहतूक सुरू असली तरी कोकण रेल्वेच्या काल रात्रीपासूनच्या अनेक गाड्या या ठिकाणी प्रशासनाने रद्द केलेल्या पाहायला मिळत आहेत। यामध्ये कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि आज सुटणारी सकाळची जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा अशा गाड्या सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या पाहायला मिळतात। तर रत्नागिरी स्टेशनवरती ही आलेली चंदीगड, मडगाव, एर्नाकुलम ही गाडी जवळपास या ठिकाणी 1 ते 1.5 तास या ठिकाणी लेट आलेली पाहायला मिळते। तर आज सकाळी सुटणारी तेजस एक्सप्रेस मुंबईहून या ठिकाणी 2 तास उशिराने सुटणार आहे। तर मंगला आणि ओखा एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्या सध्या कोकण रेल्वे मार्गावरनं नियमित धावताना किंवा वेळेत धावताना पाहायला मिळतात। तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या सुद्धा उशिरानं या ठिकाणी धावताना पाहायला मिळतात। मंगला एक्सप्रेस 4.5 तास, जबलपूर एक्सप्रेस 1.5 तास, तर उधाणा एक्सप्रेस ही रिशेड्यूल करण्यात आलेली पाहायला मिळते। मनोज नेले, TV9 मराठी।